नमस्कार मंडळी. आता परत आलो आहे मच्छी मार्केटला. कालच घेऊन गेलो 16 किलोची सुरमई होती, त्याचे पीसेस घेऊन गेलेलो आणि ते ॲक्च्युली रात्रीच खूप गर्दी झाली तेव्हा हॉटेल आपल्या खानावळ्याला संपले सगळ्या ज्या पीसेस घेतलेल्या. सो आज परत आलो आहे मावशीकडे. सकाळ सकाळच आलो आहे. ॲक्च्युली 10:30 वाजले. वाजता झालं. काकाचा फोन आला की संपलेलं आहे तर जाऊन घेऊन ये. तर मी आणि आई गेलो आणि बाकीची पण मच्छी संपलेली आहे ती पण आता घेऊन येतो. कोलबी सांगितली आहे, नंतर बोंबील सांगितले. सो चला आज पण बघा तुम्ही मस्त कटिंग सुरमईची मोठी आहे आज पण. नंतर आपल्याला मोठीच तुकड्या लागतात. सो यस आणि ताजे असतात ती फिश म्हणून मग रोजचं घ्यायला यायला लागतं. तर काकाची थोडीशी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून मग मी येतो. आई पण असते बरोबर, बाकीची काय मच्छी असेल ती घ्यायला लागते. यस बघूया मंडळी. बघताय परत आणलं तेवढीच मोठी. किती आहे? एवढीच आहे. तेवढीच मोठी. सुरमई कटिंग तर पुन्हा एकदा मच्छीची कटिंग सुरमई. हो ताजी आहे. धार लागली. वीस दिस 15-20 बोल. मी पण असली बोलला मला तू म्हणून बोलतो. हे असली सुरू मात्र उद्या काय 8 दिवसांनी पण नाही. भरते भरती तुम्हाला एक सुरमई भरते. काजू कतरी आमच्या उडे थोडा आपण जरा आमच्या अंगावर पण आम्ही पण मच्छी मसून मला वाटेल. आलीच कशी काय बोलते येत नव्हती यार लागणार तेच बोलतोय येत नाही कधी तुला म्हणून तुला का प्रश्न. तुम्हाला माहिती दोन देऊ. आम्हाला मशीनवर कापता येणार नाही. कडक लागतं पतलं. सकाळ सकाळ बघताय मच्छी मार्केट. कोण नाही आलं तरी आहेत मध्ये मध्ये. काय सुरुवात होईल सगळं मच्छी मार्केट भरायची. आपलं सांगितलं कोलबी साफ करते मावशी. ठीक आहे.
त्या दिवशी अक्काने बाकी है पीसेस ले कांदा काढला नाही तर तुकडे पोकळ निघतो ना. तर मंडळी बघताय तयारी चालू आहे शिवजयंतीची. आपल्या सोसायटीत पण कार्यक्रम होतो म्हणून सगळे आलेले आहेत. ते स्टेजची तयारी, स्टेज बनतो आहे. नंतर हॅलोजन वगैरे लावायचे आहेत, लाईट्स वगैरे सगळीकडे होते, झेंडे वगैरे पण लावायचे आहेत अजून. सो मस्त अशी तयारी झाली आहे संध्याकाळी. तर मंडळी बघताय लहान मुलांनी साजरे करायला एकदम मस्त तसं असं देऊळ बनवलं आहे. त्यात शिवाजी महाराजांची छोटीशी प्रतिमा ठेवलेली आहे बघताय. तर मंडळी बघताय आपल्या सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा मस्त कार्यक्रम सोहळा चालू होते. आता सगळेजण आलेले आहेत ऑलमोस्ट. आता हळूहळू इथे भाषण वगैरे होईल, बघू. मस्त कार्यक्रम होणार आहे छानसं, बघू. नमस्कार. आज माननीय श्री मनोज राऊत आयोजित शिवजयंती उत्सव सोहळा, ह्या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व मान्यवर, वसंत पुष्प अनेक्स सोसायटीतील परिवारातील सर्व सदस्य, तसेच मनोज राऊत यांचे मित्रमंडळी, ह्या सोहळ्यासाठी आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. त्याच्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेला भगिनींकडून ओवाळणी होणार आहे. तर या आपण सर्वांनी आपलं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. धन्यवाद. मी दीप प्रज्वलनासाठी मान्यवरांना इथे येण्याची विनंती करतोय की तिथे समूह आहे तिथे दीप प्रज्वलन करायचं आहे. माननीय महेंद्र पाटील, माननीय बजरंग पाटील, माननीय जयंती शास्त्री, माननीय जितेंद्र ओसवाल, माननीय समीर जाधव, माननीय सुकुमार भगत, माननीय श्रीधर भावे, माननीय संदीपजी गावडे, माननीय पटेल साहेब, माननीय राजेशजी गांधी, संजयजी बने, आपण सर्वांनी इथे येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. तसेच पुष्पहार देखील आहे. पहिलं आपण दीप प्रज्वलन करूया. तर मंडळी बघताय सगळ्यांनी नावं घेतलेली आहेत दीपपूजन करण्यासाठी चाललेत सगळे. हे ना हेच करायचे आहेत ना. हां ओके. कुठून महाराजांचे
मातृभूमी जिथे जन्मलो मी. नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी. नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझा सदाती नमामि सदाती नमामि. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त असं सजवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. ह्या पत्रव्यवहारासोबतच मी मनोज राव यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे. शिवप्रतिमेला आपल्या हस्ते शुभ हस्ते पुष्पहार. मोठा आहे करायचं मोठा आहे जड आहे. इथे या कोणतरी धन्यवाद म्हणजे आपला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण देखील सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील पुष्पहार शिवप्रतिमेस अर्पण करायचे. आता वाळून वाळायला या लेडीज महिला ऑर्गन्स भगिनीस आपणास विनंती आहे की आपण शिवप्रतिमेचं ओवाळणी करून पूजन करायचं. सर्वांनी यायचे. या या असं काय नाही पाचच पाहिजे. अहो या आता ओवाळणी करून घेणारच सगळ्या लेडीज महाराजांच्या प्रतिमेला.
चला चला वरती या तिकडं नाही वास सुद्धा खाली आहे ना तेव्हा तांदूळ टाकायचं वास खाली हे झालं ना हार पण घालून घ्या प्रत्येकाने. नाही नाही महाराजाने एक हार पण घालायचं. हे घेऊन ठेवा तुम्ही हार आता त्याचा तशीच राहतो सगळ्यांनी हात इकडे बघा निखिलकडे सांभाळा हात सांभाळायचं पाठवलंय पण पाठ नाही झाली. हे घ्या प्रत्येकाने हार घ्या प्रत्येकाने हार सगळ्यांनी शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी. जय शिवाजी. घ्या अजून कोणाला बोलवा तुम्ही. हळूहळू सावकाश हा हो वाट काढायला लागते जास्त झालं नुसतं खालती ठेव ना येतं खाली ठेवलं तर चालतं. मान्यवरांना संस्कार व्हायचे बात ना होता
आपण सर्वांना नंबर विनंती आहे की आपण असं नसतं सगळ्यांचा हार वगैरे घालून झालेला आहे महाराजांना. मस्त असे वाटते. साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने होत्याचं नव्हतं केलं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मोगलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते. स्त्रियांची अबरू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकुवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत हवा होता एक झणकार. झगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. या प्रसंगी महाराष्ट्र गीत सादर करण्यासाठी आपल्या वसंत पुष्प अनेक सोसायटीच्या महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानांच्या सुलतानीला जबाब देती जिबा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुनी नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. खूप सुंदर, धन्यवाद जयश्री काकू. पण नंतर आज सर्व
आपल्या वसंत पुष्प अनेक्स परिवाराला माझा नमस्कार. आणि सर्वात श्री मनोज राऊत या शिवप्रेमींनी आज आपला म्हणजे वर्षानुवर्ष आपला कार्यक्रम साजरा होतोय तर मनोज राऊत मध्ये आज मराठीतील अध्यक्षर मग ह्याच्यामध्ये महाराजांचा महिमा मी सांगत आहे. मग कशातला? महाराजातला, महाराष्ट्रातला, मुंबईतला, मातृभूमीतला, मायबोलीतला, मराठीतला. म्हणूनच प्रत्येक शब्दात ऐश्वर्य ठासून भरलेल्या मराठीतील फक्त मग या एकाच अध्यक्षराच्या शब्दातील श्रीमंतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मंगळमूर्ती मोरया, महाभाग्यवान मी, महाराष्ट्र माझी मायभूमी, मराठी माझी मायभूमी, महाराजांचीच महत्करी, महाराष्ट्राचे महावीर, मनोविज्ञानी, मुस्तुती, मर्मक्ष, मानवतावादी, महत्वाकांक्षी, मनाच्या मवाडू महाराजांना मनपूर्वक मानाचा मुजरा. मुघलांनी महाराजांच्या मातृभूमीला मोकळं महाराज मानून मराठ्यात मुजोरी माजविली. म्हणूनच मुघलांपासून मराठ्यांच्या मायभूमीची मुक्तताच महाराजांचा मुख्य मानस. मराठ्यांचे मित्र म्हणविणाऱ्या मुघलांचे मैत्रीचे मोहजाळ महाराजांनी महाचातुर्यांनी मोडतानाच मीनापेक्षा मृदू मनाच्या महाराजांनी मायभूमीच्या मुक्ततेसाठी मुघलांविरुद्ध मोठी पिटली आहे. मन मिळावू मन कवळ्याने महाराष्ट्रातील मावळ मतवादी मरगळलेल्या मिळमिळीत मराठी माणसांतील मतभेद मोडून मराठ्यांची मन मिसळवली. महाराजांच्या महतीने मनोभेळ्याने मराठलेला मराठवेडा, मराठी मुला माणूस म्हणजेच मावळा. महाराजांच्या मोर्चबांधीने महासंग्रामात मिसळलेल्या मावळ्यांनी मायभूमीसाठी मनसंपदान मुलाबाळांचे, म्हाताऱ्या कोताऱ्या मायबापांचे मोहपाश मोडून महाराजांबरोबर महाराष्ट्राच्या मातीला मस्तक मिळविले. म्हणूनच महाराज मावळ्यांना मौल्यवान मिल्कत म्हणायचे. महाराजांनी मावळ्यांसमवेत महाशौर्याने, मुत्सद्दीपणाने, महाठकाप्रमाणे मुघलांचे महाराष्ट्रावरील महासत्तेचे मनसुबे मातीत मिसळले. मराठ्यांच्या महासत्तेसाठी मावळ्यांच्या मदतीने महाराजांनी महाराष्ट्रात मोठी मजल मारलीच. महाराजांमुळे महाराष्ट्राला मुघलांच्या मगरमिठीतून मुक्ती मिळाली. म्हणूनच महाराष्ट्राचा मान मिळतो महाराज. मराठी माणसांचे मर्मस्थान महाराज. महाराष्ट्राचे मातंड मुकुटमणी मत माणूस म्हणजे महाराज. महाराज महाराजच. महाराजांच्या मतमुखी मुले मराठी माणूस महाराजांना महाराष्ट्राचा महावीर म्हणून मनापासून मिरवतोय, मिरवणारच. महाराष्ट्राच्या महावीराला मनपूर्वक मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरोखरच खूपच सुंदर आपण सादर केलं. धन्यवाद सुकुमारजी. भगत गेल्या कित्येक वर्षापासून of legend, a warrior king whose name echoes in the halls of history, Chhatrapati Shivaji Maharaj. He wasn't just a king, he was a symbol of courage, justice, a dream called Swarajya, a land ruled by its own people. Imagine young boy badly dead, scaling treacherous cliffs of Shivneri Fort, his heart brimming with desire to protect his people. That boy, Shivaji, grew into fearless leader, a master of guerrilla warfare who outsmarted and outmaneuvered much larger enemies. Remember the story of Afzal Khan, the mighty Mughal who underestimated Shivaji's cunning? With his hidden tiger claws, Shivaji turned the tables, proving that bravery doesn't come in size but in spirit. Shivaji wasn't just about fighting. He was a brilliant strategist who built forts like Raigad, impregnable strongholds that became symbols of his power. He deeply cared of his people, treating everyone with respect regardless of caste or religion. His code of conduct, the Raja Vyavastha, ensured fair treatment for all, a concept that was revolutionary in its time. But Shivaji legacy goes beyond the battles and wars.
He was a visionary who united different kingdoms under the banner of Swarajya. He understood the power of knowledge and encouraged education, even establishing Sanskrit schools. He respected other cultures and religions, fostering harmony in his kingdoms. Today, as we celebrate his birthday, let's remember Shivaji Maharaj not just as a warrior king, but as an inspiration. His courage, his strategic mind, and his love for his people, and a vision for just society are lessons we can all hear from. His life reminds us that even the smallest part can enjoy revolution, and with that determination and unity, we can achieve anything. So, on this special day, let's raise our voices and say, Har Har Mahadev, Chhatrapati Shivaji Maharaj Ki. May his spirits continue to guide us, and may his dream of Swarajya continue to inspire us to build a better future for all. Thank you. शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहकती, युवती मोहकती, सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती. शब्द ऐकता चकित झाली, शब्द ऐकता चकित झाली. हरणी समतिरती, हरणी समतिरती, अशीच मुची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. वसंतातले यौवन होते, वसंतातले यौवन होते. नयनी मादकता, नयनी मादकता. रूपालौकिक मनमोहनते, रूपालौकिक मनमोहकते. कोमल बाहुलता, सौंदर्याची प्रतिमा परिती, सौंदर्याची प्रतिमा परिती. प्रभु माता मानती, अशीच मुची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. अलंकार ते वस्त्रभूषणे, अलंकार ते वस्त्रभूषणे. देऊनी मानाने, देऊनी मानाने. परत सासरी पाठविले तिज, परत सासरी पाठविले तिज. शिवभूपालाने रायगडाच्या पाषाणातून, रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती. अशीच मुची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती. वस्त्रभूषणे, अलंकार ते वस्त्रभूषणे. देऊनी मानाने, देऊनी मानाने. परत सासरी पाठविले तिज, परत सासरी
पाठविले तिद शिवभूपालाने रायगडाच्या पाषाणातून रायगडाच्या पाषाणातून शब्द अजून येती अशी तामुची आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती वदले छत्रपती. सर्व आपल्या कुटुंबातील सदस्यांना इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर या मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रामाणिकपणावर असे आपले श्रीमंत राजे शिवछत्रपती यांच्या 394व्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद. आपण नेहमी इतिहासात आणि याच्यात आपण पाहत असतो वाचत असतो की शिवाजी महाराजांची जी ओळख लहानांपासून जी काही आपण मानतो किंवा ऐकतो याला म्हणजे अफजल खानचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटे तोडली किंवा आग्र्याहून सुटका झाली अशा प्रकारचं आपण काहीतरी वाचनात येत असतं. पण त्यांच्या अंगी असणारे इतर अनेक असे पैलू गुण ज्याच्यावर त्यांनी स्वराज्याचं एक श्रीमंत अशी एक पदवी मिळवली असे ज्या आपल्या आईला सती जाण्यापासून रोखणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामाजिक क्रांती करणारे एक राजे. रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये असा आदेश देणारे असे लोकपालक राजे म्हणजे शिवछत्रपती महाराज. सर्वप्रथम हातात तलवारी बरोबर जमिनीला मोजणी करणारी पट्टी घेऊन त्याची नोंदी केणारे असे हे राजा म्हणजे उत्तम प्रशासक शिवाजी महाराज. विनाकारण व विना मोबदला झाड तोडल्यास नवीन झाड लावून त्या जागी शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक असे महाराज. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा असा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक असे शिवाजी महाराज. मुहूर्त न पाहता अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करून सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे असे चिकित्सक राजे म्हणजे शिवाजी महाराज. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन साठवण पाणी साठवण व्यवस्था आजही आपण बघत असतो. बऱ्याचशा ठिकाणी जलसिंचनाचा जो एक प्रकार असतो तो जो शिवाजी महाराजांनी 3.5 वर्षापूर्वी जो एक मुहूर्त रोवला होता त्याचीही आपल्याला आज आठवण आहे. तितकेच ते प्रभावी म्हणजे जलतज्ञ असे राजे छत्रपती शिवराय. 350 वर्षापूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे 100हून अधिक गड किल्ले उभ्या केल्याचे निर्माते ज्यात आपण इंजिनियर म्हणत होतो असे उत्तम अभियंते म्हणजे शिवाजी महाराज. सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सन्मान न्याय देत समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. परस्त्री माते समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त नारी रक्षक छत्रपती शिवरायांच्या खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते. कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते. हीच खरी शिवशाही. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाई. इंग्रजांनी भारतावर
माझ्या विनंतीस सगळ्यांनी मान देऊन आज शिवजयंतीसाठी आपण हजर राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की शिवजयंती का साजरी करायची, महाराज कोण होते. किती जणांना महाराज कळले, बऱ्याच जणांना कळले, बऱ्याच जणांना नाही कळले. ज्यांना कळले त्यांनी त्यांची विचारधारा बरोबर घेऊन बऱ्यापैकी आणि चांगलं कार्य केलेलं आहे. पण ज्यांना नाही कळले त्यांनी दाढी वाढवली, चंद्रकोर लावली आणि मुलींकडे बघितलं, बायांकडे बघितलं. त्यांना शिवाजी महाराज नाही कळले. महाराज कळले हे महाराजांचे मावळे म्हणून कळले. आपल्याला आज ऐकावं लागतं, बघावं लागतं की समाजात काय चाललेलं आहे. देवाला दुधाचा अभिषेक करणारे, सत्तेसाठी झगडणारे राजकारणी बघितले, सत्ता मिळवण्यासाठी दुधाचा अभिषेक करणारे बघितले. पण त्याच देवावर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य मिळवण्यासाठी एकमेव लढणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवछत्रपती राजांचे आपण जर घ्यायचं झालं काही तर त्याचे चांगले विचार घेतले गेले पाहिजे. जिजाऊंनी त्यांना असं घडवलं की आज पूर्ण जग म्हणतोय मी, पूर्ण जग, पूर्ण देश नाही, पूर्ण जग, महासत्ता असलेली अमेरिका पण आज महाराजांच्या समोर नतमस्तक होती. का होते? महाराजांनी जे काही केलंय. आज 350 वर्षांनंतर महाराज जे प्रत्येकाच्या स्मरणात आहेत ते का आहेत? तर त्यांचं कार्य. आज आपण बघतोय स्त्रीला त्यांनी समान हक्क दिला, सती जाण्यापासून आईला रोखलं. आज आपल्या समाजातल्या स्त्रिया ज्या पुढे आहेत किंवा आपण एक हिंदू म्हणून जगतोय किंवा आपल्या स्त्रिया ज्या मानाने जगतायत त्याचं 100% श्रेय हे महाराजांना आहेत. आज आपल्याच इथल्या स्त्रिया असतील, प्रीतम वहिनी आहेत, स्मिता पाटील वहिनी आहेत किंवा आपल्या बाकीच्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या हाऊसवाईफ आहेत, त्या सुद्धा आज एक वॉरियर आहेत. महाराजांनी काय शिकवलं तर कसं जगायचं, कसं राहायचं, लढायचं कसं, रडायचं नाही, लढायचं. प्रत्येक स्त्रीकडे त्यांनी एक मानाने बघण्याचं त्यांनी शिकवलं आपल्याला. तर आपल्याला स्त्रीचा आदर हा केला गेला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे महाराजांनी आपल्याला शिकवलं. महाराजांनी जी एक ओळ म्हटली होती त्यांनी इतिहास रचला गेला. महाराजांनी जी एक ओळ म्हटली होती त्यांनी एक इतिहास रचला गेला. सुभेदाराची जेव्हा सून त्यांना नजराणा म्हणून आणली गेली आणि त्यांच्या समोर ठेवली गेली तेव्हा महाराजांच्या तोंडून एक वाक्य आलं, एक ओळ आली, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले शिवछत्रपती. ही आपल्या महाराजांची ओळख आहे. महाराजांनी काय दिलं तर मान, सन्मान, हिंदुत्व जपलं, हिंदुत्व जपलं. आज आपल्याला सांगायला अभिमान वाटतो आणि कटाक्षाने सांगावं असं वाटतं, वाकड्या नजरेने पाहू नका, हिंदुत्व ज्वलंत आहे, सनातन धर्म सत्य आहे. महाराज हे आपले आहेत. महाराजांनी आपल्याला घडवलंय. महाराजांनी जात पात ही तशी पाहिली नाही. 18 पगड जातींना घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि हे आज महाराजांच्याच मुळे आपण इथं हिंदू म्हणून जगतोय. तेव्हा महाराजांचा आदर करायला शिका, महाराजांचा अनादर होणार नाही ह्याची प्रत्येकाने काळजी घ्या. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. सर्वांनी आता स्नेहभोजन करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांनी आल्याबद्दल खरंच आभार मानतो मी तुमचे. नेक्स्ट इयर अजून ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करण्याचा मी प्रयत्न करेन. तुमच्या सर्वांची साथ असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्नेहभोजनाआधी आपण एक काय मंडळी, जेवणाचं रेडी झालेलं आहे. घ्या घ्या, लाईनीत घ्या. काय ही असली काजू नाही, काय कोणती आहे काजू? व्हेज मला, व्हेज. नंतर इथे पण डाळ भात आणि गुलाबजाम, स्वीट. भात झाले 2, भात 2. अच्छा
इथे बघताय रेडी होते. इथले इथेच पुऱ्या तळतात लाटून आणि इथले इथेच गरम गरम बघता. घेतलं. तर मंडळी बघितलं आज आपण शिवजयंती साजरी केली आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये. दरवर्षीप्रमाणे आपण शिवजयंतीचं मस्त असं छान मोठा कार्यक्रम आयोजित करतो. ॲक्च्युली पप्पाच करतात आणि पप्पांना खूप आवड आहे शिवजयंती साजरी करायची, म्हणून तुम्ही पाहिलात मस्त शिवजयंतीचा खाली आपल्या मस्त आयोजन झालं. जेवण होतं, खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं, सगळ्यांनी गाणी बोलले आणि भाषण दिली. आपले आपले मत प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे जे गोष्टी होत्या, इन्फॉर्मेशन होत्या, जे माहिती नव्हतं ते माहिती दिल्या चांगल्या चांगल्या. सो खूप बरं वाटलं, खूप मस्त वाटलं ऐकून. तर आता घरी आलो आहे आणि लेट झालं आहे खूप, कारण काय सगळं सामान वगैरे वरती वगैरे आणलं खालचं. देन बाकीच्या गोष्टी होत्या त्या रॅपअप केल्या. सो व्हिडिओ आता इथेच एंड करतो आणि आपण भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करीन तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. सो यस, आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.